नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपला 17वा धडा आहे त्याचं नाव काय? टीटू और चिंकू. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. कोणता सीझन आहे? दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे. बघा, पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले, जे टीटू आणि चिंकी आहे तिचं जे मुलं आहे ते एकमेकांशी भांडण करत आहे, कारण की ते म्हणत आहे हे वृक्ष जिथे ते लोक राहतात ते म्हणाले आहे किंवा ते म्हणत आहे की हे वृक्ष आमचं आहे. तर यांचं जे मुले आहे ते एकमेकांशी भांडण करत आहे. तर अजून आपण काय पाहणार आहे, चला बघूया. पानी इतना बरसा की नीचे बहता हुआ पानी हमारे घर तक पहुंचने लगा. की वर्षा इतके झाले की जे वर्षा आहे ते कुठून आले आणि पाणी भरून आमच्या घरीवर पोहोचले आहे. वर्षा झालेली होती आणि वर्षातले जे पाणी आहे जे आमच्या घरी भरलेले होते. हमें फिर चिंता होने लगी कि हमारा घर डूब गया तो ये पानी बच्चे अंडों को बाहर ले जाएगा. आणि आम्ही घाबरू लागले की जेव्हा आमचं जे घर आहे ते डुबून गेलं, म्हणजे त्यांचं मध्ये पाणी भरलेलं आहे ते डुबले, तर आमचे जे मुलं आहे आणि तथा किंवा जे अंडे आहेत ते तिथे पडणार आहे. म्हणजे हे सगळं कुठे जाणार आहे? वाहून घेऊन जाणार आहे. तर आता काय करायचं हा विचार आमच्या मनात चाललेला होता. त्यांनी काय म्हणाले की हा विचार आपल्या मनात चाललेला होता की आता आपण काय करणार आहे. तब मैंने और चिंकी ने मिलकर सभी को घोंसले में पहुंचाया. फिर हम दोनों ने पत्तों से घोंसला तैयार किया. आणि त्याच वेळी आम्ही घाबरले नाही आणि मिळून काय केले, की घोंसला जे आहे त्यातून अंडे किंवा मुलेला पोहोचले आणि पत्ते यांचे जे वृक्षाचे जे पत्ते होते त्यांची सहायताने आम्ही काय केले, चला बघूया. कळलं ना यापर्यंत तुम्हाला? हो, तर चला अजून बघूया. बघा, पत्ते को ढक दिया जैसे तैसे रात बीती. आणि घोंसले जे होते त्यातून पत्ते ठेवले आणि कसं तरी ते रात्र गेली. पण सकाळी कसं होती, चला बघूया. सुबह पो फटने के बाद हमने राहत की सांस ली. म्हणजे सकाळी झालेली होती आणि जे पाऊस थांबली होती आणि ऊन आलेला होता, तर आम्ही काय केले, राहतची म्हणजे आम्ही व्यवस्थित आहे आता असं आम्हाला वाटले आणि आम्ही मोकळ्याप्रमाणे सांस घेतले. तब से अब तक अच्छे पड़ोसियों की तरह आपस में मदद करते आए. आणि तोच वेळ होता आणि हाच वेळ होता त्यातून आम्ही एकमेकांशी खूपच चांगलं ना वाटतो. तर तुम्ही बी असा करा. हा जो कहाणी आहे त्यांनी काय सांगितले होते, का सांगितले होते, कारण की ते एकमेकांशी भांडण करत होते, म्हणून हे जे कहाणी आहे त्याने आपल्या मुलाला सांगितले. तब हमने समझ लिया की अकेला चना भार नहीं फोड़ सकता. आणि तेवढा तो म्हणाले की जे एकटाच राहतं ते काहीही करू शकत नाही. कसा? संकटमध्ये काहीही करू नाही शकत. म्हणजे इथे त्यांनी असा संदेश दिलेला आहे आपल्या मुलाला की एकटा राहून काहीही होऊ शकत नाही. अजून बघूया. बच्चे कहने लगे चिंकी चिड़िया को ये पेड़ छोड़ना होगा. तेवढ्यात हे सगळं झालेलं होतं आणि हे सगळं बोलून झालेलं होतं. तेवढ्यात तो म्हणाले की आपले जे म्हणजे चिंकीचे चिडिया आहेत त्यांच्या मुलांना हा पेड़ म्हणजे वृक्ष सोडायचा आहे असं त्यांनी सांगितले. अपने बच्चों के साथ कहीं और चली जाए. आणि काय सांगितले की आपला मुलं घेऊन ते कुठे पण जाऊया असं त्यांनी सांगितले. चिंकी ने बच्चे भी ये बात अपनी माँ के सामने दोहरा रहे थे. आणि चिंकीचं मुलं होतं ते दोघं पण असं आपल्या आईला सांगत होते की यांना पण हा वृक्ष सोडायचा आहे, यांना पण कुठे जायचं आहे ते त्यांना करू द्या, आपण इथेही राहणार असं त्यांनी सांगितले. दोनों की माताएं समझा थक गई और बच्चे नहीं माने. आणि दोघंची जी आई होती ते समजून घेतली होती आणि त्यांना पण समजलं होतं, पण काहीही फरक त्यांना पडत नाही होता. अपनी अपनी जिद्द पर अरे थे. आणि ते लोक जे आपणा म्हणजे स्वतःचा जे जिद्द होता त्यांचा की यांना इथे बाहेर काढायचं आहे, हे जिद्द दोघांचा होता आणि दोघांचा हा जिद्द खूपच वाढत जात होता. अंत में टिंटू आणि चिंकी दोनों ने पेड़ छोड़ने की
राहा देखील. अंत म्हणजे सगळं झाला होता आणि त्यातून चिंकी आणि टिटू हे दोघं असा मार्ग निघाले की आम्ही दोघं या पेड़ सोडून किंवा वृक्ष सोडून जाणार आहे. मन में विचार बना लिया आणि ते आपल्या मनात असा विचार बनवून घेतले होते की आम्हाला हा जागा सोडायचा आहे. उधर बिल में छिपा सांप कब से ये तमाशा देख रहा था आणि हे कोणाला पण दिसला नाही की बिलामध्ये एक साप होता आणि हे सगळं तमाशा ते पाहत होता. आज उचित मौका देखकर वो बाहर निकला और पेड़ पर चढ़ने लगा. आज तिचा मार्ग काय होता, मोकळा होता आणि हे दोघं आपल्या मुलांना समजवत होता आणि मुला एकमेकाशी भांडण करत होता. तर हा मार्ग त्यांचा खूपच साफ होता. कोणाचा? सापचा. तर त्यांनी काय केले बघा. आज उसने देखकर वो बाहर निकला और पेड़ पर चढ़ने लगा. ते कुठे चढायला लागला? वृक्षावर चढायला लागला. उसने सोचा, त्यांनी विचार केले, पहले गिलहरी के बच्चों को निकलेगा तभी चिड़िया ने देख लिया. आणि त्यांनी विचार काय केले की पहिले ते काय करणार आहे, जे गिलहरीचं मुलं आहे तिला चावणार आहे किंवा खाणार आहे. आणि ते असं विचार करत होता तेवढ्यात जी चिडिया होती, जी चिमडी होती तिने पाहिले. वो जोर से चिल्ले आणि ती जोरात ओरडले, सावधान टीटू बहन, साप ऊपर आ रहा है. आणि काय म्हणाली की सावधान टीटू ताई, बहन म्हणजे ताई, ताई साप वरती येत आहे. काय म्हणाले की साप वरती येत आहे. अपने बच्चों को बचाना, तुमच्या मुलाला तुम्ही वाचवा असे त्यांनी सांगितले. उन्हें मेरे घोंसले में छिपा दो. आणि काय म्हणाली की त्यांना माझे जे घोंसले आहेत त्यांना तिथे छिपवून घे असं त्यांनी सांगितले. कहने के बाद वो पेड़ के तने पर चोच मारने लगी. असं बोलून ते पेड़ाचं जे तण होतं त्यातून चोच मारली होती आणि मारली असतात किंवा मारली होती. बघा बघा तुमच्या समोर असं चित्र आलेलं आहे. हे टिटू आणि गिलहरीचं मुलं आहे आणि हा साप आहे. तर हा असं चालला होता, त्यांना निघल्याचा किंवा खायचा होता त्यांना असं. लगी जहां जहां चिंकी की चोच लगी पेड़ से गाढ़ा चिपचिपा दूध बहने लगा. आणि जिथे जिथे चिंकीचे चोच मारत होती त्यातून वृक्षाचा गाळा दूध चिपचिपा असं चिपचिप असं त्यातून बाहेर काढलं. तुम्ही बघितले आहे किंवा बघणार आहे, नाही बघितले आहे तर तुमचा जवळ कोणताही पेड़ आहेत किंवा वृक्ष आहे त्यातून तुम्ही कोणताही एक वस्तू घ्या आणि त्यातून त्याला चिमट्या घ्या. मग नंतर तुम्ही बघा की त्यातून दूध बाहेर निघते. त्याला आपण गोंद असं पण म्हणतात. तर असा चोच मारून ती काय करत होती, चिपचिपा दूध बाहेर काढले. चिपचिपे गोंद के कारण सांप का पेड़ पर चढ़ना मुश्किल होने लगा. आणि जे दूध बाहेर निघत होता किंवा गोंद जे बाहेर काढत होता त्यातून साप वर चढत नाही होता, कारण की ती फिसलत होता आणि त्याला खूपच मुश्किल झालेली होती. वृक्षावर अजून चढायचा होता, ते नाही चढला. इधर टिंटू ने एक एक कर सभी बच्चों को चिंकी के घोंसले में पहुंचा दिया. आणि त्यानंतर इथे टिटू जे आहे त्यांनी काय केले की एक एकला घेऊन ते घोंसल्यामध्ये मुलांना सोडून आली. कुठे? घोंसल्यामधून मुलांना सोडून आली. कळलं ना तुम्हाला? हो. तर चिंकी के साथ उसके बच्चे भी मदत कर रहे थे. आणि जेव्हा चिंकी करत होती त्यावर तिचे जे मुलं होते हे सगळं लोक मिळून मदत करत होती. हालांकि अभी उसकी चोच नरम थी. त्यांचे जे मूल होते, चिंकीचे जे मुलं होते त्यांची जी चोच होती ते नरम होती, खूपच नरम होती. त्यानंतरही त्यांनी असा मदत केलेली होती, कारण त्याची आई मदत करत होती. तिला बघून हे सगळं मदत करत होते. थक हारता साप वापस बिल में लौट गया. आणि सापने खूपच मेहनत केली होती वृक्षाचा वर चढायचा, पण ते चढला नाही आणि तिथे वापस परत खाली आला. टिंटू और चिंकी ने बच्चे ने एकता की ताकत को देख लिया था और साथ ही में पड़ोसी धर्म को भी समझ लिया. त्यानंतर त्यांनी काय पाहिले, टिटू आणि चिंकी यांनी असं बघितले की एकताची ताकद किती आहे, आपल्या बरोबर एकताची ताकद किती आहे हे बघून घेतले. आणि साथी म्हणजे
पडोसी धर्म म्हणजे पडोसी यांचा धर्म काय आहे हे पण समजून घेतले. का समजून घेतले? कारण की तिने बघितले की हा परिस्थिती जे खूपच कठीण परिस्थिती होते, त्या परिस्थितीमध्ये पण तिची जी आई होती ते सावधानीबद्दल त्यांचा मदत करत होती आणि कसा मदत करत होती हे पण त्यांनी पाहिले. तर यांना हा समजून घेतले की एकता यावर कितका बल आहे किंवा शक्ति आहे आणि पड़ोसी हा धर्माचा पण त्यांना समजून घेतले. अब उन्हें माँ के समझाने की जरूरत नहीं थी. वे जान गए की एक और एक 11 होते आणि आता त्यांना असं नाही कळायचं होतं की त्यांची जी आई होती त्यांना असं नाही कळायचं होतं की काय जरूरत आहे, काय त्यांचं महत्त्व आहे, काय पडोसीचं महत्त्व आहे, असं नाही जाणायचं होता. कारण की त्यांनी बघितले होते की त्याची आई काय करत होती आणि हे पण त्यांना कळवले की एक अजून एक मिळून काय होते, 11 होते असं त्यांनी सांगितले. तर हे सगळं मिळून जे कार्य करत होते त्याबद्दल त्यांचं असं माहिती झालेलं होतं की आपल्याला एकता व किती प्रयत्न करायचा आहे आणि किती प्रयत्न करून आपण कुठे बाहेर निघता असं पण त्यांचा झाला होता. बघा, हा तुमच्या समोर एक चित्र आले आहे. बघा, इथे जे खोकला आहे त्यामध्ये त्याचं बच्चे तिचे मुलं होते आणि साप असा वर जात होता त्याला घ्यायला किंवा खायला. तर यांनी यांच्या सहायतात याच्या ज्या चोच आहे चिमणीच्या जे मुले होते त्यांचा चोच आहे त्यातून त्यांनी वृक्षाला चोच मारली आणि सापचे वर नाही गेला, वृक्षाचा वर नाही गेला, खालीच पडला. तर यानंतर यांचा खूपच कठीण परिश्रम होता. त्याबद्दल काय झालं की त्यांचे जे मूल होते ते वाचवले त्यांनी. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही हे शिकलो की आपल्याला कधीही कोणाबरोबर पण भांडण नाही करायचं. जे आपले पडोसी आहेत त्यांना पण नाही करायचं. कारण की जेव्हा तुमचा कठीण परिश्रम होतात त्यात तुम्हाला मदत करायचं येतात. तर तुम्ही जेव्हा भांडण करता तर तेव्हा ते नाही येणार, तुमच्या मदतीसाठी नाही येणार आणि तुम्हाला हे माहीत नाही आहे की तुमच्यावर कधी हा कठीण परिस्थिती येणार. तर याबद्दल तुम्ही कधीही कोणाबरोबरही भांडण नको करूया. कारण की तुमच्या मदतीसाठी ते नाही येणार. आणि आपण हे पण शिकलो की 1 + 1 जोडून 11 होतात. म्हणजे स्वतःप्रमाणे 1 होतात, तर त्यांचा काहीही अर्थ नाही होतात. तर इथे म्हणाले आहे की 1 अजून 1 11 होतात. म्हणजे सगळं मिळून घेतात आणि बोलतात आणि जे आपल्या मोकळ्याप्रमाणे बोलतात किंवा जे लोक आहेत तुमच्या मदतीसाठी ते लोक उभे आहेत हे सगळं तुम्ही व्यवस्थित पहा आणि त्याबरोबर त्यांचं काय मत आहे, काय मत नाही आहे हे पण बघून घ्या. धन्यवाद.